आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे ड्राफ्टिंग पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे मापे आहेत, शोल्डर आहे 14 इंच, उंची आहे 13 इंच, छाती आहे 36 इंच, कंबर आहे 30 इंच, पुढचा गळा 6.5 इंच आहे, टक्सची उंची आहे 10 इंच आणि टक्सची रुंदी आहे 3.5 इंच। तर प्रथम आपण हे अर्धा इंच ह्या साईडला सोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण उंची घेतली आपण 13 इंच प्लस 2 इंच पुढच्या भागासाठी। शोल्डर आहे 14, 14चा अर्धा आहे आपला 7, 7 मधून आपण 1.5 मायनस करायचा। कोणत्याही याच्यातून शोल्डरमधून 1.5 मायनस केल्यानंतर जेवढा येईल तेवढा आता आपण इथं 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर शोल्डर उतार घेतलेला आहे आपण 1 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5, मुंडा घेतलेला आहे 6, नंतर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। छाती 36 आहे, डिवायडेड बाय 4 9, छाती आहे 9, चौथा भाग प्लस इथं घेतलेला आपण आहे 2 इंच मार्जिन घेतलेला आहे आणि इथं टक्ससाठी आपण इथं 0.75 म्हणजे पाऊण इंच घेतलेला आहे एक्स्ट्रा। आता कंबर, आपली कंबर घेतलेली आहे आपण 30, 30चा चौथा भाग आहे 7.5, 7.5 म्हणजे आपली ही कंबर आहे ही 7.5। त्याच्यानंतर आपण 2 इंच हे मार्जिन घेतलेलं आहे आणि इथं हा टक्स घेतलाय, तर ह्या टक्सचं जेवढं माप असेल तेवढंच आपण इथे घ्यायचं। हे मी घेतलेलं आहे 2.5, अशा प्रकारे मी मापे घेतले। नंतर हा टक्स पॉईंट आहे, टक्सची उंची आहे इथे, हा 10 आहे, शिलाई मार्जिन 0.5 घ्यायचं आणि झाली 10.5, इथून 10.5 घ्यायची। नंतर ही रुंदी आहे 3.5 इंच, 3.5 इंच रुंदी घेतली। हा पॉईंट मिळाल्यानंतर इथून आपण 3.5 घेतल्यानंतर इथं आपण 3 इंच घ्यायचं, अर्धा इंच कमी घ्यायचं। नंतर हे आहे टक्स आपला 2.5 इंच, नंतर इथं पॉईंट घेऊन असा आकार टाकायचा। इथून आपल्याला काय करायचं आहे, पाऊण इंच इथं हे घ्यायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे, पाऊण इंच नंतर इथून अर्धा इंच इकडे जायचं आणि इथून असा मेजरमेंट करून इथं हा एक टक्स घ्यायचा। हा जो एवढा असतो ना तेवढाच आपण इथं सोडलेला आहे। शेवटी आपण इथं अर्धा इंच वरती घ्यायचा आणि इथं अर्धा इंच वरती घ्यायचं आणि एवढं कट करायचं। अशा प्रकारे प्रिन्सेस कटचे ड्राफ्टिंग झालेले आहे आपले। गळा आहे 6.5 पण प्लस 0.5 शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे। इथं 2.5 घ्यायचं आहे, इथं तुम्ही 2.5 घेऊ शकता किंवा 2.25 घेऊ शकता, मी 2.5 घेतलेला आहे।